करतोय। महाविकास आघाडीकडून आज महायुती सरकार विरोधात जोडे मारो आंदोलन केलं जाणार आहे। तर मालवणमधील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळण्याच्या घटनेचा निषेध म्हणून आंदोलन केलं जाणार आहे। महाविकास आघाडीचे नेते हुतात्मा स्मारक इथं जमणार आहे। स्मारकाला वंदन करून मविया नेते कार्यकर्ते गेटवे ऑफ इंडियाकडे जातील। मात्र या मोर्चाला अजूनही पोलिसांकडून परवानगी मिळालेली नाहीये आणि त्यामुळे आता आंदोलनाला परवानगी नसताना महाविकास आघाडीचे नेते आंदोलनामध्ये सहभागी होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर आज मालवण पुतळा प्रकरणी मविया नेते जोडे मारो आंदोलन करणार आहेत। मविया आक्रमक झालेली असून महाविकास आघाडीचं हे आंदोलन असणार आहे। हुतात्मा चौक ते गेटवे पर्यंत आंदोलनाचा आयोजन करण्यात आलेला असून पोलिसांचा देखील कडेकोट बंदोबस्त या ठिकाणी तैनात आहे। मात्र पोलिसांकडून या मोर्चाला अद्याप परवानगी नाहीये। छत्रपति शिवाजी महाराज का पुतला वहां लगाया तो इतना सम्मान महाराज का वहां पर था, बावजूद इसके इन्होंने हमको पढ़ाया कि छत्रपति शिवाजी महाराज ने सूरत लूटी। क्या इसकी माफ़ी कांग्रेस पार्टी मांगेगी? लगातार इन्होंने छत्रपति शिवाजी महाराज का जो अपमान किया उसके लिए कांग्रेस और एमवीए ने देश की और तमाम विश्व में जो शिव प्रेमी है उनकी माफ़ी मांगनी चाहिए। तर आपण पाहतोय आता याच संदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे। मात्र मालवण पुतळा प्रकरणी मविया आक्रमक झालेली आहे आणि आज मवियानं जोडे मारो आंदोलन केलेलं आहे। हुतात्मा चौक ते गेटवे पर्यंत हे आंदोलन असणार आहे। मात्र या आंदोलनाला पोलिसांकडून परवानगी नाही। आपण थेट जाऊयात, आमची प्रतिनिधी या ठिकाणी आहे स्नेहा जाधव। स्नेहा, गुड मॉर्निंग। हुतात्मा चौकामधनं आंदोलनाला सुरुवात होणार आहे, पोलिसांचा बंदोबस्त दिसतोय, मात्र परवानगी जी आहे ती नाकारण्यात आली आहे, काय अपडेट्स? मालवणमध्ये काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला होता। त्यावरून अनेक स्तरांवरती राजकारण जे आहे ते मोठ्या प्रमाणावर होऊ लागलं आहे। आज महाविकास आघाडीचं हुतात्मा चौक येथे जोडो मारो आंदोलन सुरू होणार आहे। काही वेळामध्ये 10 वाजता हे आंदोलन सुरू होणार आहे। त्याचप्रमाणे हुतात्मा चौक येथे महाविकास आघाडीचे अनेक बडे नेते सहभागी होणार आहेत या आंदोलनामध्ये। त्याचप्रमाणे इथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे व काँग्रेसचे अनेक बडे नेते, त्याचप्रमाणे राष्ट्रवादीचे देखील अनेक बडे नेते या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत व गेटवे ऑफ इंडिया इथे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जे प्रमुख आहेत शरद पवार, ते देखील या आंदोलनामध्ये सहभागी होऊन संबोधित करणार आहेत। हुतात्मा चौक येथील आपण हे दृश्य पाहतो, इथे पोलिसांचा फौजफाटा जो आहे तो मोठ्या प्रमाणावर तैनात करण्यात आलेला आहे। इथे पोलिसांचा जो फौजफाटा आहे तो जवळपास 1000 पोलीस जे आहेत ते इथे तैनात करण्यात आलेले आहेत आणि अशा प्रकारे 10 वाजता हे आंदोलन सुरू करण्यात येणार आहे। अगदी बरोबर आहे, आमची प्रतिनिधी स्नेहा जाधव आपल्याला सविस्तर अपडेट देत होती। 10 वाजता या आंदोलनाला सुरुवात होणार असल्याचं कळतंय, मात्र सकाळपासूनच या ठिकाणी पोलिसांची फौज तैनात आहे। धन्यवाद स्नेहा या सविस्तर माहितीसाठी। आणि आता एक ब्रेकिंग बातमी आहे, मवियाच्या आंदोलनाला भाजप देखील प्रत्युत्तर देणार आहे। महाविकास आघाडी जे आंदोलन करणार आहे त्याला भाजप नेत्यांकडून प्रत्युत्तर दिलं जाणार आहे। मवियाच्या नेत्यांना सद्बुद्धी द्यावी म्हणून शिवरायांच्या पुतळ्यासमोर राज्यव्यापी आंदोलन केलं जाणार आहे। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली नागपुरात हे आंदोलन केलं जाणार आहे। सिंधुदुर्गमध्ये नारायण राणे, रत्नागिरीमध्ये रवींद्र चव्हाण, तर लातूरमध्ये रावसाहेब दानवे, संभाजीनगरमध्ये अतुल सावे आंदोलन करणार आहे। त्यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन केलं जाणार आहे। भाजप युवा मोर्चाच्या वतीनं राज्यभर मवियाच्या विरोधात आंदोलन करण्यात येणार आहे।